नमस्कार मित्रांनो. 2025 हे संपूर्ण वर्ष ज्योतिषशास्त्रीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे किंवा विशेष आहे. कारण या वर्षामध्ये जे काही महत्त्वपूर्ण मोठे ग्रह आहेत ते राशांतर करणार आहेत. जसं की शनी, राहू, केतू आणि गुरु हे जे ग्रह आहेत ते राशांतर करणार. त्याचप्रमाणे या वर्षामध्ये जो मंगळ आहे तो वर्षाच्या सुरुवातीपासूनच वक्री मार्गी असा असणार आहे. तर या सर्व जे ग्रह आहेत या सर्व ग्रहांचे प्रभाव परिणाम वृषभ राशीवरती 2025 या संपूर्ण वर्षाकरता कशा प्रकारचे असणार आहेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या जाणून घेणं महत्त्वाचं आहे. या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की गुरु जो ग्रह आहे हा गुरुग्रह गेल्या साधारण 10 ते 11 महिन्यापासून वृषभ राशीमध्ये म्हणजे तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. आता तो साधारण वक्री आहे आणि जवळजवळ 4 फेब्रुवारी नंतर हा मार्गस्थ होणार आहे आणि 15 मे नंतर हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर साधारणतः गेल्या 8-10 महिन्यामध्ये किंवा 10-11 महिन्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो जबरदस्त आहे. म्हणजे जरी तुम्हाला छोटे मोठे अपयश आलेले जरी असतील तरी अपयशातून परत उभे राहण्याची ताकद आहे ती तुमच्यामध्ये खूप चांगली झाली दिसून आलेली आहे. कारण आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टी टोकाच्या तुमच्यासाठी झालेल्या नाही. म्हणजे संकट आलेली असतील पण त्याने खूप टोक वगैरे गाठलेलं नसेल. कारण गुरु जो तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतो आहे हा तुम्हाला त्यासाठी भक्कमपणे ताकद देणार आणि कुठून ना कुठून तरी गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होते किंवा त्याचा तुम्ही अनुभव घेतलेलाच असेल. आत्ता जो हा गुरु आहे हा गुरु जवळजवळ 15 मे नंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. परंतु द्वितीय स्थानामधला गुरु सुद्धा अतिशय उत्तम मानला जातो, खास करून पैशाच्या संदर्भात. आर्थिक संदर्भात जो गुरु आहे तो तुम्हाला नक्की लाभ देईल. त्यामुळे संपूर्ण वर्षामध्ये तशी काय फारशी काळजी करू नका. काही मोठे स्ट्रेस किंवा टेन्शन किंवा शारीरिक किंवा मानसिक असे मोठे तणाव येणार नाही. फक्त आत्ता जो कालावधी सांगतो तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जसं की दिनांक 14 सप्टेंबर पासून ते 28 ऑक्टोबरपर्यंत जो कालावधी आहे त्यामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या आरोग्यावरती दिसणार नाही, परंतु त्या दरम्यान थोडे मोठे स्ट्रेस म्हणा किंवा आरोग्याचे छोटे मोठे त्रास दिसून येतील. परंतु मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं, संपूर्ण वर्षाच्या संदर्भात सांगायचं झालं तर फारसे काय शारीरिक किंवा मानसिक त्रास तुम्हाला दिसून येणार नाही, जी की अतिशय चांगली गोष्ट आहे. आता आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्तर आहे, आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जसं की मंगळ जो ग्रह आहे जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि तो वक्री असणार आहे. हा मंगळ ग्रह वक्री होऊन तुमच्या द्वितीय स्थानामध्ये जाणार आहे दिनांक 22 जानेवारीपासून. तर साधारण लक्षात घ्या 22 जानेवारीपासून जवळजवळ फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःचे जे स्पेंडिंग असेल, खर्च असतील त्याच्यावर ते खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. खर्च तुमचे अतिरिक्त वाढतील आणि ते वाढलेले खर्च तुम्हाला काय पसंत येणार नाही. कारण तुमची जी राशी आहे ही खर्च करण्याच्या बाबतीत किंवा पैशाच्या बाबतीत फार पर्टिक्युलर असेल. पैसे कुठे कधी कसे खर्च झाले पाहिजे याचं तुमचं गणित तयार असतं. परंतु मंगळ जो वक्री असणार आहे तुमच्या द्वितीय स्थानामध्ये तो तुमचे अतिरिक्त खर्च वाढवेल, तुमचे पैशाच्या संदर्भातले अंदाज चुकवेल किंवा साधारणतः जे इन्व्हेस्टमेंट असेल त्या संदर्भात सुद्धा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे होणार नाही. तर याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. तर थोडंसं जर तुमचे पैसे खर्च झाले तरी चालतील, पण ते कुठे कधी कसे खर्च होतात याकडे थोडंसं बारीक लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च होतील म्हणजे पैशाच्या संदर्भात मोठे त्रास होतील का, तर तसं होणार नाही. कारण गुरु मगाशी जसं सांगितलं की 15 मे नंतर तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, तो जो तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तर साधारण मे महिन्याच्या नंतरचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी फारच चांगला आहे. म्हणजेच तुम्ही जे काम केलेलं आहे 2024 पासून तुम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे, काम केलेले आहे करिअरच्या संदर्भामध्ये, त्याचे जे फलं आहेत किंवा त्याचे जे इफेक्ट आहेत ते तुम्हाला साधारण मेच्या नंतर मिळतील आणि आर्थिक संदर्भात खूप चांगले तुम्हाला परिणाम मिळतील. आर्थिक संदर्भात काही चांगले लाभ मिळणं महत्त्वपूर्ण, इन्व्हेस्टमेंट होणं, आर्थिक संदर्भातल्या नवीन नवीन संधी तुमच्या समोर येणं, अशा प्रकारचे अनुभव हा गुरु जेव्हा तुमच्या द्वितीय स्थानात जाईल त्यावेळेस त्याचे अनुभव तुम्हाला किंवा परिणाम मिळतील. त्यामुळे आर्थिक संदर्भात फारशी काळजी करू नका. फक्त साधारण फेब्रुवारी मार्च हे जे 2 महिने आहेत त्या दरम्यान थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. अर्थात या वर्षाच्या सुरुवातीपासूनच तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह असणार आहात. ही गोष्ट तशी बघितली तर चांगली आहे, परंतु ही जी धावपळ ही थोडीशी जास्त होईल तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करसाल इथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. शेअर मार्केटमध्ये जर का तुम्ही ट्रेड करत असाल तर साधारण आता जो कालावधी सांगतो त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. जवळजवळ तुमच्या साधारणतः 29 जुलैचा जो कालावधी आहे किंवा 19
मे पासून ते 29 जुलैचा जो कालावधी आहे त्यापर्यंत थोडंसं लक्ष द्या. 29 जुलैपर्यंत कालावधीमध्ये तुमचे जे स्पेंडिंग असेल, तुमचे जे खर्च असतील किंवा खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर काळजी घ्या, तुमचे अनपेक्षित थोडेसे खर्च जास्त होऊ शकतील. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील, काळजी घेणं गरजेचं राहील. आता जो कालावधी सांगितला 19 मे पासून ते 29 जुलैपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचे जे स्पेंडिंग आहे त्याकडे लक्ष द्या. म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड करू नका. तुमचे अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. यानंतर आपण चर्चा करणार आहोत की तुमचं जे पारिवारिक सुख आहे किंवा फॅमिली हॅपीनेस ज्याला आपण म्हणतो, कौटुंबिक सौख्य आहे, हे नेमकं कशा प्रकारचं राहील, ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह या वर्षामध्ये येणार आहेत. कालावधी लक्षात घ्या. साधारणतः 19 मे पासून ते 7 जून पर्यंत जो कालावधी आहे किंवा 29 मे पासून ते जवळजवळ 29 जुलैपर्यंत जो कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्हाला थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. कारण लक्षात घ्या, मंगळ आणि केतू हे दोन्ही ग्रह तुमच्या चतुर्थात येणार आहे. तर त्या संदर्भात काळजी या बाबतीमध्ये की घरामध्ये जर का कुठलीही व्यक्ती तुमची आजारी असेल, फॅमिली मेंबर किंवा आरोग्याचे काही त्रास असेल, तर ते त्रास या दरम्यान जास्त वाढतील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातल्या काही टोकाच्या घटना वगैरे घडू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. घरामध्ये काही कुरबुर चाललेलं असतील गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा काही प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन चालले असेल, ते सुद्धा टोक गाठू शकतील. कारण मंगळ केतूची युती सुद्धा तुमच्या चतुर्थात होणार आहे. आता मंगळ जो ग्रह आहे तो पुरुष तत्वाचा आहे, अग्नी तत्वाचा ग्रह आहे आणि जो केतू आहे तो कट करतो, एम्प्यूट करतो. त्यामुळे दोन्ही ग्रह एकत्रित ज्या ज्या स्थानात जाणार त्या स्थानासंदर्भात त्रास देणार तुमच्या चतुर्थ स्थानात होत आहे. साधारणतः खास म्हणून घरातल्या ज्या व्यक्ती असून त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. घरातल्या संदर्भातले, वास्तूच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान अजिबात हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील, काळजी घ्या. याप्रमाणे तुमची जी माता असेल, आई असेल, त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं या दरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण राहील. हा कालावधी सोडला तर बाकी जो संपूर्ण जे वर्ष आहे ते नॉर्मल राहील. त्याच्या संदर्भात तशी काही काळजी करू नका. यानंतर आपण चर्चा करू तुमचं लव्ह लाईफ कशा प्रकारचं असेल. जर का तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तिथे गोष्टी या संपूर्ण वर्षामध्ये कशा प्रकारच्या असेल. इथे लक्षात घ्या, साधारण केतू जो होता तो तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत होता गेल्या साधारण 1.5 वर्षापासून. तर तुम्ही बघितलं असेल की 1.5 वर्षापासून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, गोष्टी काही ठीकठाक होत नव्हत्या, वादविवाद होत्या आणि या केतूने सुद्धा तुमचं रिलेशनशिप कुठलं ना कुठेतरी संपवलेलं असेलच गेल्या 1.5-1.5 वर्षामध्ये. तर काळजी करू नका. ह्या वर्षामध्ये हा जो केतू आहे तो 15 मे नंतर 19 मे नंतर तो तुमच्या चतुर्थात जाणार आहे. तर साधारण तोपर्यंत थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मंगळ 29 जुलैपासून ते 14 सप्टेंबरपर्यंत तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. खास करून तुम्हाला थोडंसं जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये जातात तिथे थोड्या फार प्रमाणात कुरबुरी होतील. अर्थात मंगळाचं भ्रमण हे तेवढा महिन्यापुरतं असं 1.25 ते 1.5 महिन्यापर्यंत तुतुमेमे ज्याला आपण म्हणतो, असे छोटे मोठे त्रास दिसत पण केतूने जे तुम्हाला साधारण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये झटके दिलेले असतील, म्हणजे कधी कधी तुमचं रिलेशनशिप ब्रेकअप सुद्धा झालेलं असेल, तर त्यास तेवढे काही मोठे परिणाम देणार नाही, परंतु थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. आता इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे जर का त्रास झाले तरी काळजी घेणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. या गोष्टीकडे तुम्ही अजिबात म्हणजे कानाडोळा करू नका. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांनी सुद्धा थोडंसं जास्त एफर्ट देणं गरजेचं आहे. फारसं काही विद्यार्थी वर्गासाठी काही त्रासदायक कालावधी नसेल संपूर्ण 2025 मध्ये, परंतु आपले जे एफर्ट आहे ते तुम्हाला कंटिन्युअसली चालू ठेवणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. हा जो प्रांत आहे, हा प्रांत या वर्षामध्ये थोडासा जास्त तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. वृषभ राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जो की वैवाहिक जीवनाचा कारक म्हटला जाईल तो आहे मंगळ, जो की तुमचा सप्तमेश आहे, व्ययश आहे. आता हा जो मंगळ आहे वर्षाच्या सुरुवातीपासूनच वक्री असणार आहे तुमच्या तृतीय स्थानामध्ये आणि तृतीय स्थानामधून तो 22 साधारण जानेवारी नंतर तो तुमच्या द्वितीय स्थानात जाणार आहे आणि तिथून जवळजवळ 3 एप्रिल नंतर तो परत तृतीयात येईल. तर साधारण फेब्रुवारी मार्च हे जे 2 महिने आहेत, या 2 महिने तुम्हाला तुमचे जे वैवाहिक जीवन आहे याच्यामध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होणं, गोष्टी टोकाच्या होणं किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास होणं, अशा प्रकारचे विविध गोष्टी समोर येऊ शकेल. वैवाहिक जोडीदाराला काय ऑलरेडी काही त्रास चालू असेल, कुरबुरी त्यांच्या आरोग्याचे त्रास चालू असतील, तर लगेचच्या लगेच थोडीशी त्या संदर्भात काळजी घ्या. कारण गोष्टी हा जो मंगळ हा तापदायक तुम्हाला बनवू शकेल. आता टोकाच्या वगैरे होणार नाही, परंतु तापदायक नक्कीच असेल, तर त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि या संदर्भात तुमचे जे खर्च आहे, तुमचे जे स्पेंडिंग्स आहेत, हे सुद्धा जास्त प्रमाणात वाढते.
काळजी घ्या, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. उर्वरित जास्त वाढू शकते, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आता ते इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, की जो गुरु तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल, साधारणतः 15 मे नंतर तो तुमच्या बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी नॉर्मल करेल. म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले किंवा तुमच्या दोघांमधले जे काही तणाव असतील, ते काय संपूर्ण वर्ष काय राहणार नाही. फक्त मार्चपर्यंत राहतील. तर जसा मे मध्ये गुरु तुमच्या द्वितीयात येईल, सगळ्या गोष्टी अगदी नॉर्मल होतील. म्हणजे तुमच्या डोक्यावरचं स्ट्रेस टेन्शन संपूर्णपणे निघून जाईल. तर त्याच्यामुळे तशी काही फारशी काळजी करू नका. परंतु जे 2 महिने आहेत त्या संदर्भात थोडेसे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे करिअर आहे ते करिअर नेमकं कशा प्रकारचं असेल. जसे की तुमच्या राशीचा सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह शनी, जो की तुमच्या दशम स्थानात स्वतःच्या राशीमध्ये भ्रमण करत होता गेल्या 2.5 वर्षापासून, तो आता मार्गस्थ होणार आहे किंवा दुसऱ्या राशीमध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 30 मे नंतर. तर 30 मे नंतरचा जो कालावधी आहे तो तुमच्यासाठी चांगला राहील. तशी काय काळजी करू नका. असं पण तुम्ही बघितलेलं असेल की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्याच्या संदर्भात फारसं काही म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट तुम्हाला मिळाले नव्हते. अर्थात तुम्हाला मेहनत जास्त करावी लागली होती. गेल्या जवळजवळ 2-2.5 वर्षामध्ये खूप तुम्हाला मेहनत करावी लागली होती तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये. आता त्या मेहनतीचं फळ तुम्हाला साधारणतः एप्रिल मेच्या नंतर मिळावयास सुरुवात होईल. आता इथे फक्त एक गोष्ट थोडी आहे महत्त्वाची, जसं की जो राहू आहे हा 19 मे नंतर तुमच्या दशम स्थानात भ्रमण करणार आहे. काळजी करू नका. त्या संदर्भात फक्त सांगणं एकच आहे की जे तुमचं कार्यक्षेत्र असेल ते बदलू नका किंवा तुम्हाला नवीन नवीन कार्यक्षेत्र येतील. म्हणजे मे महिन्याच्या नंतर थोडासा या संदर्भात विचार करा. तर तुम्हाला नवीन नवीन कार्यक्षेत्र येतील आणि त्या संदर्भात काही प्रलोभनं सुद्धा येतील. तर त्या प्रलोभनाला बळी पडू नका. म्हणजे करिअर जे आहे तुमचे लगेचच्या लगेच चेंज वगैरे करू नका. आता तो कालावधी कोणता आहे, कोणत्या महिन्याचा आहे, त्याकरता तुम्हाला थोडंसं जे आपलं प्रत्येक महिन्याला जे मासिक फळ येतं तर तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ते जर का तुम्ही बघत राहिलं तर कुठला महिना आहे तुम्हाला जास्त, कारण बाकीचे जे छोटे ग्रह आहेत जसे की रवी आहे, शुक्र आहे, बुध आहे, ते याच्यामध्ये खूप काम करतात. तर ते जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला साधारण समजेल की कुठला महिना आहे त्या ठिकाणी तुम्हाला जास्त काळजी घेणं गरजेचं राहील. पण ते एकंदरीत मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर साधारणतः गेल्या 2-2.5 वर्षामध्ये जी तुम्ही मेहनत केलेली होती करिअरच्या संदर्भामध्ये, त्याची चांगली फळं तुम्हाला मे महिन्याच्या नंतर मिळावयास सुरुवात होईल. कारण जो गुरु तुमच्या द्वितीय स्थानात भ्रमण करेल तो सुद्धा तुम्हाला या संदर्भात चांगले जे इन्कम सोर्स आहेत ते देईल किंवा तुमचं इन्कम या दरम्यान चांगलं होईल. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर संपूर्ण वर्षामध्ये तुमचे गृहसौख्य आणि वैवाहिक जीवन हे थोडंसं याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट महत्त्वाची आहे. बाकी आर्थिक संदर्भात किंवा तुमचं जे शरीर स्वास्थ्य किंवा बाकीचे जी काही कामं असेल ती सुद्धा व्यवस्थित होतील. यानंतर आपण चर्चा करू की ग्रहयोग त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे जे मोठे ग्रहयोग आहेत त्याचे प्रभाव परिणाम नेमके कोणत्या तारखेला असणार आहेत आणि त्याचे प्रभाव कशा प्रकारचे तुम्हाला मिळू शकतील. जसं की रवी आणि शनीची युती तुमच्या दशम स्थानात होणार आहे दिनांक 12 मार्चला. लक्षात घ्या, दशम स्थान हे तुमचं कर्मस्थान आपण समजलं जातं. तर 12 मार्चला होणारे रवी शनीची युती थोडीशी काळजी करण्यासारखी आहे, थोडंसं लक्ष देण्यासारखी आहे. तुमच्या कॉन्फिडेन्शियल पॉईंट होणं, तुमचे जे सहकर्मी असेल किंवा वरिष्ठ असेल त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होणं आणि गोष्टी थोड्याशा टोकाला जातात की काय अशा प्रकारच्या काही गोष्टी होणं, तर असे काही अनुभव येऊ शकते. तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला असं वाटू शकेल की खूप आपण मेहनत करतोय, खूप आपण कष्ट करतो आहे, पण गोष्टी काही आपल्या मनासारख्या होत नाही. थोडीसं त्या संदर्भात संयम ठेवा, गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे होते. परंतु रवी शनीची युती 12 मार्चचा जो कालावधी आहे त्या ठिकाणी लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे रवी राहूची युती सुद्धा तुमच्या लाभ सणात होणार आहे आणि त्याचा जो प्रभाव आहे तो जवळजवळ 15 मार्च पासून ते 25 मार्च पर्यंतचा असणार आहे. लाभ स्थान ज्याला आपण पैशाच्या संदर्भातल्या आर्थिक स्थान असं सुद्धा म्हणतो, या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या. तुमचे जे स्पेंडिंग किंवा जे गुंतवणूक असते ती सरळ सरळ विश्वासाने करू नका. त्या संदर्भात काळजी घेणं महत्त्वाचं सरळ. याचप्रमाणे जे तुमचे सिबलिंग आहेत की जे तुमचे भावंड आहेत किंवा भावंडांमध्ये काही वादविवाद चाललेले असतील या दरम्यान, ते जास्त प्रमाणात डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे शनी आणि राहूची युती, आता ही जी शनी राहूची युती आहे ती 36 वर्षांनी एकदा होते. ही सुद्धा तुमच्या मीन राशीमध्ये होणार आहे जवळजवळ 14 एप्रिलला. या ठिकाणी सुद्धा आर्थिक संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. तुमची मोठी भावंडं असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. म्हणजे तुमची गुंतवणूक किंवा खर्च या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे रवी आणि गुरुची युती मिथुन राशीमध्ये 24 जूनला होणार आहे. अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा हा योग आहे. काही चांगले लाभ मिळणं, चांगले गुंतवणूक होणं, महत्त्वपूर्ण कामं होणं, तुमचे अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणं, हा जो कालावधी आहे म्हणजे हे जे अनुभव आहे तो तुम्हाला रवी गुरुची युती तुमच्या द्वितीय स्थानात होणारी अतिशय चांगल्या प्रकारचे देईल. याचप्रमाणे वृषभ राशीच्या जेव्हा व्यक्ती विवाहसुख आहे, ज्यांना विवाह करावा असा वाटतो आहे तरुण तरुणी, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो कालावधी आहे म्हणजे याची युती होणार आहे 24 जूनला, पण त्याचाच प्रभाव तुम्हाला
जूनच्या साधारण शेवटच्या म्हणजे 15-20 जून नंतर मिळेलच. तर त्या संदर्भात तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे काही अनुभव निश्चित मिळतील. याचप्रमाणे मंगळ आणि केतूची युती 22 जुलैला होणार आहे तुमच्या चतुर्थ स्थानात. जे मी सुरुवातीला सांगतोय की घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर आरोग्याचे त्रास किंवा त्याच्या संदर्भातले काही मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन, तुमचे जे आई असेल त्याच्या संदर्भातले काही त्रास आरोग्याच्या संदर्भात किंवा घरामध्ये वादविवाद किंवा अशा प्रकारचे काही त्रास होणं, हा जो पर्टिक्युलर कालावधी आहे तो 22 जुलैला असणार आहे. खास करून जवळजवळ 15 जुलैपासून ते जवळजवळ 30 जुलैपर्यंत कालावधीमध्ये मग थोडंसं सतर्क राहणं गरजेचं आहे घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याच्या संदर्भात. याचप्रमाणे ग्रहणाचा जो कालावधी आहे, हा ग्रहणाचा जो कालावधी त्याचा जो इफेक्ट आहे तो साधारण तुमच्या पंचम आणि लाभ स्थानावरती दिसून येणार आहे आणि त्याचा कालावधी असणार आहे 17 ऑगस्ट पासून ते जवळजवळ 17 सप्टेंबरचा जो कालावधी आहे त्या दरम्यान जे तुमचं म्हणजे जर का तुम्ही म्हणजे ज्या प्रेग्नंट वुमन आहे किंवा ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी या दरम्यान स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतात आणि ते अनपेक्षितपणे असेल. तुम्हाला कारण समजणार नाही. कारण सुरुवातीला अगदी साधं सिंपल असेल, तुम्ही त्याच्याकडे जास्त लक्ष देणार नाही आणि नंतर ते कारण पुढे जाऊन खूप मोठं रूप धारण करू शकेल. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याप्रमाणे या दरम्यान ज्या शेअर मार्केटमध्ये जर का तुम्ही ट्रेड करत असाल तर काळजी घ्या. म्हणजे रिस्क घेऊन कुठल्याही प्रकारची ट्रेडिंग करू नका. तुमचे अंदाज साफ चुकतील. या ठिकाणी लक्ष देणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आता आपण जे पाहिलं ते साधारण वृषभ राशीच्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या संदर्भातलं म्हणजे पूर्ण वर्षफळ. आता आपण विचार करणार आहोत की अशा कोणत्या जन्मतारखा आहेत त्यांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष अतिशय चांगलं जाणार आहेत, म्हणजे तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्तीचं हे वर्ष राहील. तर साधारण ज्यांची जन्मतारीख 15 जून ते 15 जुलैपर्यंतचं आहे, त्याचप्रमाणे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत आहे, 15 फेब्रुवारी ते 15 मार्चपर्यंत ज्यांची जन्मतारीख आहे, या दरम्यानच्या ज्यांच्या जन्मतारखा आहे त्यांच्यासाठी हे जे संपूर्ण वर्ष आहे 2025चं ते अतिशय शुभफलदायी असणार आहे. तर त्यांना हे वर्ष असं पण बघितलं तर वृषभ राशीसाठी हे वर्ष चांगलंच असणार आहे आणि जर का तुमची जन्मतारखा त्या दरम्यान असेल तर हे वर्ष आणखीन तुम्हाला चांगलं जाईल. तुम्हाला या संदर्भातले चांगले लाभ निश्चितपणे मिळते. याच कोणी अशाही जन्मतारखा आहे की त्यांना हे वर्ष वाईट जाईल. जसं की 18 मार्चपासून ते 25 मार्चपर्यंतचा जो कालावधी आहे म्हणजे 18 मार्च ते 25 मार्च या दरम्यान ज्यांची जन्मतारीख आहे त्यांना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. त्यांच्याकरता हे संपूर्ण वर्ष वाईट असणार आहे, त्रासदायक असणार आहे. तुमच्या अंदाज चुकू शकतील, गोष्टी तुमच्याप्रमाणे होणार नाही. तुम्ही घेतलेली जी रिस्क आहे हे तुमच्या अंगलटी येऊ शकेल किंवा जे तुमचं कागदोपत्री व्यवहार किंवा जे तुमचं करिअर या संदर्भात प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन वैवाहिक जीवन प्रॉब्लेम येतील किंवा जर तुम्ही म्हणजे रिलेशनशिपमध्ये असाल त्या ठिकाणी सुद्धा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होणार नाहीत. अर्थात जर तुमची वृषभ रास असेल आणि या तारखेचा जन्म असेल तर वृषभ राशीला तसा हा कालावधी चांगला असेल. त्याच्यामुळे त्याची जी इंटेन्सिटी म्हणतो की टोकाची होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय फारशी काळजी करू नका, मात्र अलर्ट राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं वृषभ राशीचं 2025 करता संपूर्ण वर्षफळ. धन्यवाद.